तदातिन्नो सदाति तदानीं नासिद्रजो नो व्योमा परो यत् इमावरीवः कुह तस्य शर्मन्नम्बा इमासीद्गहनं गभीरं विश्वाचा आधी सत्य नव्हते असत्य ही नव्हते अंतराळ ही नव्हते आकाश ही नव्हते लपले काय होते कोणी काय दडवले होते त्यावेळी तर अटळ जलही तरी कुठे होते. सृष्टीचा कोण करता करता आहे की अकर्ता उंच आकाशी राहणारा नेहमी विश्व प्रमुख असणारा त्यालाच खरे माहित असते की माहित नसते कोण काय जाणे काय जाणे काय जाणे काय जाणे. तुर्क अफगाण हमलावरांच्या विजयाचे आपल्या समाजावर दोन परिणाम तसे होत गेले. शिवाय एक पैलू दुसऱ्याच्या विरोधामध्ये होता. एकतर फार कट्टरवाद वाढत गेला, मग स्वतःमध्येच बंद राहिला म्हणजे बाह्य हमल्यांच्या त्रासांपासून सुरक्षित राहिला. बरं, दुसरीकडे पण विदेशी लोकांचे रिवाज सुद्धा एकत्र राहिल्याने अजाणतेपणी स्वीकारले पण जाऊ लागले, राहणीमान शिवाय विचार दोन्हीमध्ये. मी अंधाचा टेकू तव नाव उद्धाराला. या भजनाचे रचनाकार संत नामदेव मराठी आणि हिंदीचे कवी होते. ते दक्षिण भारतातल्या त्या भक्ती कवींमधले होते ज्यांनी उत्तर भारतात येऊन सर्वसाधारण जनतेमध्ये भक्तिभावाचा प्रचार केला. त्यांचे समकालीन होते हिंदी आणि फारसी कवी अमीर खुसरो. मी अंधाचा टेकू तव नाव उद्धाराला. करवीता धरवीता देवा तू जगाचा हाजरा हजूर दरवेस तू बने तलाव तू सिंधू तू थेंबाचाही तू धनी. आहेच हो तरी तू दाणा तू वीणा मी विचार काय करी. तू दाणा तू वीणा मी विचार काय करी. ना मी एक चित्त परी हो संग तू हरी. मी अंधाचा टेकू तव नाव उद्धाराला. मी अंधाचा टेकू तव नाव उद्धाराला. तव नाव उद्धाराला. तव नाव उद्धाराला.
इस्लामच्या वाहिद खुदाच्या कल्पनेने हिंदू धर्मास खूप प्रभावित केलं. मग वेदांतांच्या कणकणामध्ये भगवंताच्या सिद्धांताने मुस्लिम भक्तिवाद म्हणजे कल्पना भक्तीवर परिणाम सोडला. हिंदुस्थानात येऊन स्थायिक होणाऱ्या सुफी अवलियांमध्ये सर्वात अव्वल नाव येतं ख्वाजा मोइनुद्दीन चिस्तींचं, ज्याने शहाबुद्दीन घोरीच्या हमल्यानंतर अजमेरला पोचून चिस्ती प्रथा चालू केली. चिस्ती प्रथेच्या सुफी कवी संतांची विशेषता ही होती की ते साध्या बोली भाषेमध्ये त्यांच्या रचना करीत. चिस्ती संत कवींमध्ये 2 प्रसिद्ध नावं आहेत, फरीदुद्दीन गंजशखर आणि अमीर खुसरो. अमीर खुसरो नंतर अनेक सुफी संतांनी हिंदीमध्ये कविता लिहिल्या. हिंदीतली सर्वात जुनी कविता आहे मुल्ला दाऊदची चंदायन, जी फिरोजशाह तुगलकच्या युगामध्ये लिहिली गेली. कथ बाजुर कैसी पीडा मनी विचारती जन आणि महाजन. कथ बाजुर कैसी पीडा मनी
मनी विचारती जन आणि महाजन. विचारती जन आणि महाजन, विचारती जन आणि हो महाजन. तू जर आम्हा पीडा वदसी तर आम्ही तुझ आणू औषधी. तर आम्ही तुझ आणू औषधी, तर आम्ही तुझ आणू औषधी. एकच ती हो सुंदरी मनी प्राण जिंकिले माझे जिनी. कैसा सौदा केला फिजुल ना होई लाभ गमावले मूळ. मी तर तुके सांगू शकतो, मी तर तुके सांगू शकतो. अधिक काही ना मी वधू शकतो. अधिक काही ना मी वधू शकतो, अधिक काही ना मी वधू शकतो. हो विचारी घायाळासी तू का हो जागे सर्वरा. तू का हो जागे सर्वरा. हो विचारी घायाळासी तू का हो जागे सर्वरात. जो घेई देई दर्द तो हो जाणे सर्व बात. हो जाणे सर्व बात. कोण आहे हा जो काळजाच्या आत खोलवर बुडून गात आहे? बांटा, मला बैचन करणाऱ्या तू त्या गायकास बोलव. जो आज्ञा. कथ बाजुर कैसी पीडा मनी विचारती जन आणि महाजन. तू जर आम्हा पीडा वदसी तर आम्ही तुझ आणू औषधी. महाराजांचा विजय असो. बाजूर, तुझ्या गायनाने काल रात्री पण मला झोपू नाही दिलं. शिवाय आज परत तू तेच गीत गातोयस. कोण आहे बोल, ज्याने तुझ्या आवाजामध्ये अशी मधुरता शिवाय अशी पीडा भरली आहे? महाराज, चारी दिशांमध्ये भटकत भटकत मी गोवर राज्यातल्या सुंदर नगरामध्ये पोचलो आणि मग तिथे मला एक चंद्रासारखी रूपवती दिसली. तेव्हापासून पीडा माझ्या हृदयामध्ये बसली बघा घट्ट, जसा पत्थरामध्ये खिळा. मी मुळीच चंद्राला त्या विसरू नाही शकत राजेश्वर. शुद्धपण अशी विसरून बसलोय की ना दिवसाचा पत्ता लागत आहे ना रात्रीचा. बाजूर, बोल, सुंदरताची मूरत कोण आहे ती? मला न दिसलेल्या चंद्राच्या रूपाचं वर्णन तू कर बघू. जशी आज्ञा महाराज. भ्रमर वर्ण पाही केसाते, भ्रमर वर्ण पाही केसाते. अमृत कलशावर विष धरलेले, लांब केश ते पद चुंबिती, लांब केश ते पद चुंबिती. नागास महेरुळत राहती, नयन सुंदर हे हरणाचे. पाहता समोर चमकती तारे, डोळी आम्राचे मोती भरले हो. डोळ्यात आम्र मोती भरले हो. मोहात जनला चार होती हो. स्वर्णमाळ छातीवर रुळे, स्वर्णमाळ छातीवर रुळे. रत्न पदार्थ माणिक भरे, वाटे उसळे जसा सागर हो. वाटे उसळे जसा सागर हो. पीतो भ्रमर पद्मिनी रस हो. थांबलास का रे? तू तिच्या रूपाचं अजून वर्णन कर बघू. जोपर्यंत मी थांबवत नाही तुला, गायचं तू बाजूर.
चाले हंस गती ठुमक ठुमकती, चाले हंस गती ठुमक ठुमकती, पद उचलते झमक झमकती. चमक चमक धरती पद धरती, छनक छनक पद पंक्ति भरती. लहर लहर देह लहरला, लहर लहर देह लहरला, चंदनाचे फळ मिळे सजवुनी. जुईचा गंध मादक जैसा, वाटे तो मज मोहक ऐसा. ऐसे वस्त्र पहरावे नारी, ऐसे वसन पहरावे नारी. कुंदन जरीची सिंदुरी साडी, नक्षी बुट्टी वेल असलेली हो, सुंदर ओढणी परी ओढे हो. चाले चोळी चीर पहरावे, वाटे घेऊन जाई कोण. हो मनी मोहित देवता, आली अप्सराही कोण. आली अप्सराही कोण. आली अप्सराही कोण. बस बस, मला अजून व्याकुळ पण नको करूस. मी माझी शुद्ध पण हरून बसलो आहे. बांठा, गोवर राज्याच्या मेहरास तुम्ही संदेश पाठवा की जर सुंदरी चंदा महाराज रूपचंदास तुम्ही नाही सोपवली, मी सगळं गोवर राज्य पण नष्ट करणार आहे. चंदा स्नेहाच्या कामरसात, राजा हो बहकला. माने एक ना अपशकून, गोवर नगर घेरले. महाराज, राजा रूपचंदाच्या सैन्याने महालास पूर्ण घेरलंय. बरं, ते घेराबंदी तेव्हा संपवणार आहेत जेव्हा तुम्ही तुमची पुत्री चंदाचा हात फक्त त्यांना सोपवणार आहात. मंत्री, माझ्या पुत्रीचा विवाह होऊन गेलाय, मग मी पुन्हा तिचं लग्न राजा रूपचंदाशी कसं करू शकतो? सर्व जग जाणतं की मी तिला वामनास देऊन बसलोय. पण महाराज, रूपचंदाचं सांगणं आहे, जर शांतीने चंदा त्यांना नाही दिली गेली, मग ते शक्तीच्या बळावर मिळवणार आहेत तिला. मग तुम्हाला पण स्वतःचा गुलाम बनवणार आहेत. प्रयत्न करायला सांगा. महाराज, धर्म आणि नीतीच्या विरुद्ध बोलायचा प्रयत्न करतो मी. तुम्ही पण मानाल, चंदाचा विवाह नावाचाच विवाह होता. नाहीतर मग पुत्री सारसर सोडून का हो राहते आपल्या पित्याच्याच घरी सदा? चंदाने वामनाच्या साथीने अग्नीला साक्षी मानीत घेतले 7 फेरे. वामन लोळा, लंगडा, काणा, कुबडी आहे. यासाठी केव्हाच वैवाहिक सुखाचा अर्थ नाही समजला चंदाला. हे बिचारीचं नशीब आहे, दुसरं काय. तरीही महाराज, रूपचंदला बघा या सर्व गोष्टींचं काय. माझं मत तर हे आहे, सोपवा चंदाला तुम्ही त्याला आणि राज्य करावं सुखाने. आता आमच्या नसांमधून पण रक्तच वाहतं मंत्री. शिवाय आमचा मान राखण्यासाठी आम्ही जीवाची सुद्धा पर्वा नाही करणार. जा बघू, जा आणि सांगा बघू त्याला की एक एक करीत आपल्या सर्व योद्ध्यांस म्हणावं, आमच्या योद्ध्यांसोबत लढव चल. जर समजा त्याचे योद्धा जिंकले, मग चंदा त्याची. पण महाराज, त्यांच्याजवळ बांठासारखा वीर योद्धा आहे. जगामध्ये आमच्याजवळ लोरिक आहे, जो त्याच्या सर्वच योद्ध्या स्वर्गाची यात्रा करवेल. जा तुम्ही, लोरिकास युद्धाची सूचना द्या लवकर. का म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालतोस रे पोरा? रूपचंदला नेऊ दे की त्या चंदाला, आणि या राजवाड्यांच्या लढ्यामध्ये होऊ दे की समजा इस्कोट. मी तुला पण नाही जाऊ देणार. आपण काय चंदाच्या रखवालीचा मागता घेतलाय वय, जो मेहर तुला जीव देण्यासाठी पाठवत आहे? अरे तुला पोरा काही झालंच तर आम्ही कुणाच्या आधाराने जगायचं? अरे बघ पोरा,
जर आपल्या घरवालीच्या बाबतीत विचार कर बघू. बिचाराचं तारुण्यामध्ये सुख काहीच खावतोयस. माई जरा मेहरच्या पुरीच्या बाबतीत विचार कर तू. काय चूक आहे तिची बोल. परक्या माणसासाठी बिचारीने का सावताच्या जीवनाची फरफट करायची. बघ त्या चंद्रमुखी चंदाच्या जिंकणीमध्ये डाग लागला आहे म्हणून शांती लगीन होऊन पण कुमारिका बसली आहे. दुसरं लगीन करण्यात काय वाईट आहे. बस माई मासने आशीर्वाद दे तू की म्या लढाईमध्ये बांठाचा गळा कापूनच घरी परतावं. तसं नाही रे पोरा. त्या हट्टी राजाला स्वतःचा मान राखण्यासाठी तुझी आणि बांटाची कोंबड्या बकऱ्यांसारखी झुंज करवायचे. म्या असं नाही हो देणार. माई म्या योद्धा हाय आणि मेहर आपले राजा आहेत. म्या मन कर्म आणि वचनाने महाराजांची बांधील आहे. मग त्यांचा हुकूम आहे लढ तू. मग मी कसं टाळणार त्यांना. आमची तुला मुळीच परवा नाही. महिन्याच्या बाबतीत जर आपण विचार नाही तुला. काय ठरवलंस तू पोरा. चंदाने सौभाग्यवती राहायचं महिन्यानं विधवा. जर तुम्हाला लढाईमध्ये जायचंय अशी जबर इच्छा आहे तरी तलवार घ्या. टाका कापून मला 2 तुकड्यांमध्ये मग जावं. मगच मी देवाला विनंती करेन की तुम्ही दुश्मनांवर विजय मिळवून परतावं. महिना म्हणून असं तू का आमच्या काळजाव घाव घालतीस. म्या चंदाला मदत करतो बघ आणि बांठाला मारलं की विजेता समान परतेन बघ. मग तुझ्यासाठी सोन्याच्या पायल बनवायच्या. मोती तुझ्या भांगामध्ये घालणार मी राणी. चाले लोर घेऊन आपले साथी. अरे जिथे उभे मदमस्त हत्ती. अरे लोह नदी मध्ये डुबकी घेता. अरे ताल तलावात न्हाता. झळके ज्योती की सूर्य उगवे ना काही कुणास परी सुचले. दर्शहाला बाटा तेव्हा पळाला राजा पाशी पोहोचून बोलला. अरे संकटी चंदा सूर्य बोलावी. अरे सूर्य पळत वाचवण्या येई. उठता बाठ लोरिकने मारिले. दोघांनीही खडग उचलले. अरे लढती परस्पर वीर पुरुष जेव्हा. भिडे खडग पडे ठिणगी तेव्हा. बाठ लढला धरतीवर पडला. अरे पकडून पाय लोरिकने धरला.
अरे ठेवी खड्ग परी कंठावर चाले कापुनी मुंडी. अरे पळे राजा रूपचंद तेव्हा पाहुनी जमिनीवर रुंड. पाहुनी जमिनीवर रुंड. अरे पाहुनी जमिनीवर रुंड. जिंकूनी रण गोवर आला. हो तेव्हा जवळ बोलविला. देऊनी विडा गळ्यास लाविला. मस्त हत्तीवर बसविला. चामर छत्र चमर डोलती रावत स्वागतास हो येई. ओवर लाल चांदणी आली चढत वरती दर्शे राणी. चढत वरती दर्शे राणी. हा जनसमुदाय दर्शनाला. खडग चालता लोरिक यश पावला. खडग चालता लोरिक यश पावला. मुनींनी हो आशीष दिला गोवर देती बढ़ावा. धन्य बाहुबलवीर है लोक चढवती प्रसादा. 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 चंदा पाहत वरती आली. दासी बिसपती संगे आली. झाली सांज अंधार पसरला. महाल चंद्राने उजळला. वाटे लोरीस अप्सरा आली. वाटे लोरीस अप्सरा आली. दुसऱ्याने काती घेऊन जावी. दुसऱ्याने काती घेऊन जावी. मुख पाहून लोरी कहरपला. मुख पाहून लोरी कहरपला. मुख पाहून लोरी कहरपला. काय झालं? असं वाटतंय मला लोरिकच्या प्रीतीमध्ये मी मरणार बघ. सखी सखी मला फक्त एकदा अजून दाखव ना त्याला. जा ना जा ग. बघ मी वाचणार नाही. लोरिक दिसे चंदास दुरुनी. होई विमोहित परीला जुनी. मी ऐकले तुमचे पुत्र अस्वस्थ आहेत. तुम्हाला कसं माहित पण देवी? कालच तर भर बाजारामध्ये खाली पडले तिथे. सगळ्या नगरीत खूप गडबड झाली. मी तंत्रमंत्राची जाणणारी बाई आहे. जादूटोना शिकलेली आहे. हा बघा आजार दूर करायचं काम माझं आहे माय. तू बरं केलंस माझ्या पोराला. मी तुला पोरी मोत्याची माळ देईन बघ. मला तर रोगाचं निदान होत नाही आणि ही बरी करणार ह्याला. तुम्ही समधेपणीतनं बाहेर जा बघू. मला यांना एकटाच फक्त थोडं विचारायचं आहे काही. या हो वैद्य. काय? चला बघू. चल पोरी. मी चंदाची सखी बृहस्पती बघा लोरिक. काल मला आणि माझ्या मालकिनीला तुम्ही दिसला बघा तिथे. तुम्ही बघा प्रेमाच्या नजरेने माझ्या मालकिनीला न्याहाळत ना. मी पाहिलं बघा ते. तेव्हा मग तू जरूर मला मदत करू शकणार बघ. मला फक्त चंद्रमुखीला त्या एकदा बघायची इच्छा आहे आणखी. दर्शन सहज नाही आहे. खूप तपस्या केल्यानेच होईल. देवीचं दर्शन करायचं आहे. मग बाबा सोमनाथाच्या मंदिरामध्ये जायचं आणि 1 वर्ष योगी बनून राहायचं. तवा दिवाळीच्या रात्री बघा तुमची मनोकामना पुरी होईल. हा 1 वर्ष लोरिक सेवेतरी. 1 वर्ष लोरिक सेवेतरी. मागणे मागे चंदा ही नारी. मागणे मागे चंदा ही नारी. कार्तिक मध्ये आली दिवाळी. कार्तिक मध्ये आली दिवाळी. बोले सर्व ऋतूत खेळू यारी. बोले सर्व ऋतूत खेळू यारी. कथे चंदारी बिसपती प्रेमाची. चल तू मनवूया गे दिवाळी. चल मनवूया चल दिवाळी. चल तू मनवूया गे दिवाळी. लोक कथती खरे परी अज्ञानी. लोक कथती खरे परी अज्ञानी. परी न जनानी पीडा ही जाणली. परी न
परी अज्ञानी लोक कथती खरे परी अज्ञानी उंच वृक्ष फळ लागे आकाशा उंच वृक्ष फळ लागे आकाशा हाती येई जराही न आशा हाती येई जराही न आशा कोण जोगी जो बाहू उचले कोण जोगी जो बाहू उचले तरुवर डहाळी पकडू जो पाहे लोक कथती हा खरे परी अज्ञानी लोक कथती हा खरे परी अज्ञानी. बृहस्पती, कोण आहे हा योगी ज्याची वाणी इतकी रसभरी? कशाची ह्याला कामना? करीत आहे कुणाची उपासना? तुम्ही यांना नाही ओळखलं का हो? हात तेरी, तुमच्यासाठी बघा हे योगी बनले आहेत. तुम्ही प्रेम वचन द्याल तेव्हाच मुक्ती मिळेल यांना हा तपातनं. आता त्यांना लय वेळ शुद्ध नाही येणार. बिगी बिगी जाया पाहिजे. तुमची वाट बघत असेल घरी. बृहस्पती, अहो चला बघू. बृहस्पती, मला त्यांना एकदा फक्त अजून भेटू दे. तू त्यांना सांग, म्हणावं कपाळाची विभूती पुसाती, म्हणावं योगी वेश त्यागा आता. देव म्हणावं प्रसन्न पण झाला आज. त्यांची आशा जरूर पुरी होणार. जा ना सांग बृहस्पती. चला जा ना सांग बृहस्पती. चंदास हो सूर्य भावनार चंदास हो सूर्य भावनार तू जर हरिहरचे हो ध्यान करणार चंदास हो सूर्य भावनार चंदास हो सूर्य भावनार लोरिक गदगद हे ऐकूनी शिरस ठेवी दोन्ही चरणांवरी सूर्य अभिमन रोख लाव तू हसते चंदा शरद ऋतू पाव तू जर तू हरिहराचे हो ध्यान करणार चंदास हो सूर्य भावनार चंदास हो सूर्य भावनार लोरिक दोरी ती घेऊन येई दोर लावून माडीवर चढी दोर लावून माडीवर चढी तू जर हरिहराचे हो ध्यान करणार चंदास हो सूर्य भावनार चंदास हो सूर्य भावनार चंदास हो सूर्य भावनार कोण हो तुम्ही? आज तू मला नाही ओळखलंस? अगं मी त्योच हाय ज्याने बांठाला पछाडलं, रूपचंदला हाकलला
आज तुझ्यासाठी जीव जोखमीत आलो टाकत इथं. जेव्हापासनं तुझी रूप ज्योती पाहिली आहे, वाढ नाही लागत काय जगात. प्रेमाच्या गोष्टी बोलून मला छळू नकोस असा. जा इथनं. जेव्हापासनं माझा जन्म झाला, मन रंगलंय तुझ्या प्रीत रंगामंदी. तुझ्या विना माझं जीवन नाहीच ग चंदा. प्रिया, जेव्हापासून तू दिसलास रे, ना भोजन आवडत आहे ना नीज येते रे. तुझ्या विरहामध्ये मरते मी अशी बघ. ओफो, माळ तुटली आहे. आता रात्रभर मोती वेच तू आणि माळ बनव. शी. मोती विणत राती बैसली, मोती विणत राती बैसली. उगवे सूर्य सर्व साधेती राणी, उगवे सूर्य सर्व साधेती राणी. मोती विणत राती बैसली. मैना, कुणा संग रातभर घालवली? कुणाच्या भाऊ उपासात पडला सांगा रातभर? अगं का पण बाई वरडतेस मैना? का ग मनामध्ये तू उगाच भ्या आणत आहेस? हा, मला भ्या तिचंच वाटतं जे तुमच्या मनामध्ये भरली आहे. कुठल्या बाईला पटवाया तुमच्या परीस मोठा कोण आहे? तुझ्यासारखी नारी आपल्या पतीला चिंताच देणार. का रडतेस ग पोरी? कोणी ग तुझं मन दुखावलं? लोरिक काही बोलला का? माई, तुमचा वीर लोरिक माझ्याशी नजर चोरून परकीच्या घरामध्ये गेला आहे. आता माझ्या पोटामध्ये आग लावली आणि बाहेर दुसरीच्या गळ्यात पडतात ते. पण मी पण इथे घरामध्ये बसून समजा नाही होऊ देणार. ओ माई, माई. हे देवा, मला लोरिक शिवाय नाही राहता येणार. तू मला लोरिक एक चित्ताने प्रदान कर देवा, आणि तो त्या मैनाजवळ केव्हाच न जावा परत. काय तू सासूशी भांडण करून आलीस काय? की तुझा पती तुझ्यावर संशय घेऊ लागलाय? ओहो चंद्रमुखी, तूच वाईट बाई ती आमच्या घरामध्ये अंधार करून आमचं घर लुटत सुटलीस. कुलटे, आता तू माझ्यावरच चिखल उडवतो सुलटी. मी नीच आहे, लुटारू आहे, तूच पतीला प्रिय, हेच सांगायचंय ना तुला? तूच मेली दुष्ट, सौभाग्य चोरलास माझं तू. लग्न सौभाग्य मी नाही जाणत, मनाचं मिलन फक्त मानते मी. देवाने मला लोरिक सोपवलाय, मी त्याला मिळवलाय. चंद कथे तू ऐक बोली गे माझी, दोन शरीर एक प्राण री. लोरिक माझा मी लोरिकची, ऐसी गाठ पडे दोरीची. जिवंतपणी मी सोडू न शकले, जो दोन राह चाली तो पंथी. मी लोरिक मनी ते हो मनी माझ्या, होईल काय रडण्याने तुझ्या.
मर्यादा धर्म बनतो बाईचा. सगळं जग जाणतं की तुझ्या पण कुळामध्ये कलंक आहे ग कलंकिनी. तू स्वतःच्या घरवाल्याला बघ ग, आमच्या उंबरठ्यावर भिकाऱ्यासारखा पडलेला असतो. अगं अमावास्येच्या चंद्रासारखी तू असशील. आता पुन्हा तुला माझं लोरीक दिसणार पण नाही. बिन पाण्याच्या मासळीसारखी तडफडून तडफडून मर आता. मी का? तूच नाही आता बघणार त्याला. तो येणार, येऊन माझ्या चरणांमध्ये बसेल. स्वप्नामध्ये पण केव्हा तुझ्या शय्येवर नाही येणार तो. बृहस्पती, चंदा का नाही आली? चंदा हट करत बसली आहे. बघा तुम्हाला ती अशी लपून छपून नाही भेटणार आता. मालकिनीने संदेश पाठवला आहे की तुम्ही घेऊन तिला आजच रात्री गोवर नाही सोडून गेलात, मग विष खाणार ती. सगळ्या राज्यामध्ये बिचारीची बदनामी होत आहे. बृहस्पती, हे पावसाचे दिवस आहेत. बाहेर बघ, समजे मार्ग बुडाले आहेत. तू जाऊन तिला माझा संदेश सांग बघू, की जेव्हा वसंत ऋतूमध्ये समजा प्रसन्न होईल, मी तिला घेऊन दूर जाईल. मालकीन म्हटली वाट बघणार ती आजच्या रात्रीसाठीच. हवं तर जा घेऊन, मग मात्र तुम्ही पस्तावाल बघा. मग ठीक आहे, माझ्या चंदाला जाऊन सांगतो की आपण आज रात्रीच निघायचं आहे आणि सूर्य उगवण्यापूर्वी आपण गंगा पार करायची आहे. दोघे चालती उतावीळ ऐसे, पदभूमीस स्पर्शती न जैसे. दोघे चालती उतावीळ ऐसे, पदभूमीस स्पर्शती न जैसे. दृश्य लोरिक तो चंदा कथे हो, सांग का ऐसा उदास हो. दृश्य लोरिक तो चंदा कथे हो, सांग का ऐसा उदास तू. ओ लोरिक तू माझा देवा, माझा देवा. पुरी करीन तुझी रे सेवा, पुरी करीन तुझी रे सेवा. प्रेमाच्या साठी सोडले सर्व, सोडले सर्व. मज डुबविले पार तुलाव, मज डुबविले पार तुलाव. मज डुबविले पार तुलाव. नावाडी, नावाडी भाऊ, ओ नावाडी भाऊ, चला आम्हाला नदीच्या पल्याड पोहोचा बघू. तुम्ही दोघं मला वाटतं ज्वानीच्या जोशात येडा झाला आहे ती. मरण बी आलं तरी संगतीनं मरण्यातच मजा. माझी घरवाली हाय, पोर आहे ती. आयुष्याची नदी त्यांनी कशी काय पार करायची? या येळेला मी बा नाही जाणार. हे दे त्याला. हे घे. मग असं सांगा की सांभाळ बरं वल्ली. चला बसा आता आणि नदीच्या त्या किनाऱ्याला माझी होडी बांधून ठेवा. सकाराम जाईल आणि आणल. तुम्ही आम्हाला ओळखता का? ओळखायची इच्छा नाही आहे बाबू. चला बसा बसा. हा बसा. दोघे जण नावेवरी चढले, दोघे एका मातीचे बनले. दोघे जण नावेवरी चढले, दोघे एका मातीचे बनले. स्थाराही नावडी तटावर, स्थाराही नावडी तटावर. लोर दंड घे अपुले कर, लोर दंड घेई अपुले कर. लोर दंड घेई अपुले कर. दर्शनी चंदा हृदयांगी, मागे लोरी कवी. हो दर्शनी चंदा हृदयांगी, मागे लोरी कवी. दैव योगास पार करून पोहोचती पहिलं तीर. पोहोचती पहिलं तीर. पोहोचती पहिलं तीर. लोरिक, लुच्चा, तू माझ्या घरवाली सकट जातो कुठे चोरा? परके स्त्री आहे लोरिक ती. जानत नायस माझ्या संग विवाह झाला त्याचा. पण माझी आहे आता ती वामन. नाही, मी चंदाचे तुकडे तुकडे करणार. गुराखी जसे गायसनी हकरीत असतात, मी तसाच दोघांना हकरेन तुम्हाला पण. का घसा खडीत
तुला ही बाई वचन देत आहे मी. परत या बघ बघ, समजा लोकच नाही माझ्या कुटुंबाला मी असं सांगेन पण की गंगेत स्नान केल्याने चंदा मी तुला देऊन टाकली आहे. नाहीतर बघ माझा शाप आहे तुमच्यावर की तो या पुरीमध्ये राज करणार पुढं. आणि हे चंदा हिला साप डसणार आहे आणि ही नारची ती नाही राहणार, नाही राहणार. गोवर दोघे जण विसरती, नवीन गावी निवास करती. कित्येक ही दिसमासी भोग विलास करती. रणुनी महिनेची रात जाई, दिवसा वाटेवर डोळे लावी. रणुनी महिनेची रात जाई, दिवसा वाटेवर डोळे लावी. दिवसा वाटेवर डोळे लावी. चंदा, गोवरगडातनं मैनाचा संदेश घेऊन एक व्यापारी आला आहे. काय सांगितलंय पण तिने? लोरिक, मैनाने लिहिलं आहे, चंदा आता माझं सगळं दुःख समज आणि तुला प्रार्थना करते, माझा बिछोडलेला पती मला तू परत कर. ओ पुनवेच्या चंद्रा, त्याला दूर नेल्याने तू माझी शय्या सुनी केली आहेस. तू जाणार मग? व्यापारी म्हणत आहे की मैना फाटकी मळकी लुगडी घालून दिस घालवत आहे आणि डोळा आसवानी असं भिजत आहे की मुळीच सुचत नाही काय. बस लोरिक सारखं चाललेलं असतं. मग अशा लक्षणांमध्ये मी तिच्या जवळ जाणं काय माझा धर्म नाही आहे चंदा? खरे केव्हा जाणार पण? 2 दिवसांनी. मग बघ तसा लगेच तुझ्याजवळ परतणार मी. चंदास सोडून लोरिक घरी येई. चंदास सोडून लोरिक घरी येई. पाया पडून मातेस हो मनवी, पाया पडून मातेस हो मनवी. चंदास सोडून लोरिक घरी येई. पाया पडून मातेस हो मनवी, बाहू पकडून मैनेस हो मनवी. पाया पडून मातेस हो मनवी, बाहू पकडून मैनेस हो मनवी. मला तुम्हाला मुळीच काय सांगायचं नाही. मी भाग्य पुरं मान्य केले. जीवनामध्ये कवा माणूस थोडं घालवत असतं, कवा माणूस थोडं मिळवत असतं. हीच रीत आहे. माझं मन हरलं आहे मैना, पण धर्मासाठी माझं मस्तक झुकतच राहील. तुम्ही मग तिलाच इथे का नाही आणतो? म्हणजे तिच्या कानानं इथे मला तुम्ही माझ्या जवळ तरी दिसत राहाल ना. तुम्ही जेव्हा तुमची प्लेट टाकली तिला देऊन, तेव्हा मी पण बघा आता तिला मान द्यायचा. तुझी धन्य हाय मैना. मी तिला इथं आणीन बघ. पौर्णिमेच्या सुंदर रात्री
राती सजवे बिछाना सुगंधी फुलानी गंध शोधित भुजंग आला तो हो डसला सजल्या चंदास तो डसताच नयनी येई अंधारी भूमीवर हरपुनी शुद्ध ती पडली चंदा उठ उठ चंदा उठ, नाहीतर कटर खुपसून घेऊन बरेच मी. उठ चंदा. पृथ्वीराज रासो सारख्या गाथांमध्ये सामान्य प्रेमाचं वर्णन केलं गेलं आहे, पण सुफींनी प्रेमाला भक्तीचा दर्जा दिला. त्यांचं म्हणणं होतं की प्रेम करणारी माणसं म्हणजे मानवी प्रेम, प्रेमाची भक्ती म्हणजे दैवी प्रेमापर्यंत पोहोचण्याची एक शिडी आहे. सुफी अवलिया आणि भक्ती संतांच्या परस्पर संबंधांच्या 2 शतकानंतर पण मीराने म्हटलंय, मी रे तुझ्या प्रेमाची वेडी. मुल्ला दाऊदांच्या चंदायनमध्ये जे प्रेम दाखवलं गेलंय ते अनैतिक आहे आणि दुःखाने भरलेलं आहे, कारण खरं प्रेम सगळ्याच बंधनांतनं मुक्त असतं. जो भक्त परमेश्वरावर प्रेम करतो त्यात सुद्धा दुःखी मार्गावरनं जातच मुक्ती मिळत असते. चिता रचुनी अग्नी देतो, चिता रचुनी अग्नी देतो, चंदा संगे जळुनी जातो, चंदा संगे जळुनी जातो. भले ही प्रेमी हो दुःखाच्या लाटा, दोन्ही जग तरला प्रेमी जो झाला. जायचे न प्रेम पंथाच्या देशा, तो पृथ्वीवर जन्म घेतो का. जसजसा इस्लामचा हिंदुस्थानामध्ये फैलाव होत गेला, बस तेव्हाच हिंदू आणि मुसलमान दोघांमध्ये अनेक सुधारक पण उभे राहिले. मग त्यांनी धार्मिक देखावे आणि पाखंडाची आलोचना करीत हिंदू आणि मुस्लिम धर्मीय दोघांना जवळ आणीत एका सूत्रामध्ये जोडायचा प्रयत्न केला. 15व्या शतकामध्ये दक्षिण भारतीय रामानंद पहिले सुधारक होते, ज्यांनी आपसातल्या सद्भावाचा प्रचार केला. शिवाय त्यांनी जातपातीवर खूप टीका करून तिला नकार दिला. त्यांच्या शिष्यांमध्ये एक कोष्टी कबीर पण होते, पुढे जाऊन जे आपल्या गुरुपेक्षाही जास्त सुप्रसिद्ध बनले. आज पण दूर दूरच्या गावांमध्ये कबीर भजनं गायली जातात. पण ते ना हिंदू होते ना मुसलमान, पण दोघांच्या मधले बहुतेक होते. निरनिराळ्या धर्म आणि जातींचे अनेक लोक त्यांचे अनुयायी बनले. कथे कबीर भ्रम सर्व पळे, कथे कबीर भ्रम सर्व पळे, एक निरंजन तो मनी धरे, एक निरंजन तो मनी धरे, एक निरंजन ईश माझा, एक निरंजन ईश माझा, हिंदू तुर्क दोन्ही नाही माझा, हिंदू तुर्क दोन्ही नाही माझा. कबीरानंतर मग उत्तर भारतामध्ये एक अजून महान सुधारक आणि धार्मिक नेता बनले. हे होते गुरु नानक, ज्यांनी शीख धर्माची स्थापना केली. पाताला पाताल
लख आगास आगास पाताला पाताल लख आगास आगास ओढ़क ओढ़क पाल थके वेद कहने की बात सहसी 18 कहन कतेबा असलू एक तात लेखा होए ता लिखिए लेखे होए विनाश नानक वड्डा आखिए आप जाने आप पाताला पाताल लख आगास आगास पाताला पाताल लख आगास आगास. तर अशा तऱ्हेने सुधारांची आणि समन्वयांची सुरुवात होत गेली. जीवनाच्या दुसऱ्या कक्षांमध्ये पण जाणता अजाणता भेटी खूप वाढल्या. एक नवी सभ्यता पण, एक नवी जीवन पद्धती, एक नवीन भाषा समोर येत गेली. पेहराव बदलत गेले, शिवाय खाण्यापिण्याच्या पद्धती पण. बरं, आणि रोजच्या आपल्या जीवनामध्ये अनेक तऱ्हेचे बदल पण होत गेले. म्हणून अशा तऱ्हेने जेव्हा राजा आपल्या आपसातल्या लढायांमध्ये एक दुसऱ्यास पूर्ण नष्ट करण्यामध्ये गुंग होते, तेव्हा काही मौन शक्ती अनेक देशास पुन्हा एका सूत्रामध्ये जोडत होत्या सतत, जेणेकरून लोक समाधान चैनीने राहू शकतील, शिवाय आपल्या शक्तींचा पण प्रगतीसाठी उपयोग करतील. आपण आज परत त्याच रस्त्यावरनं चालत तमाम चांगुलपणानं परत एकतेच्या सूत्रामध्ये जोडायचं आहे. आणि यावेळी आपला पाया जास्त मजबूत व्हायला पाहिजे. आपसातली बरोबरी शिवाय आझादीच्या पायावरचा असा समाज, एक बदलत्या विश्वाशी पूर्ण जोडलेला समाज, तेव्हाच हा कायम राहील बघा. हिरण्यगर्भात् समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् सदाधार पृथिवीं द्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम. हिरण्यगर्भ जगा आधी जो होता विद्यमान, तारेनी जीव सृष्टीचा तो स्वामी हो महान. धरती आणि अस्मान जाने केले हो धारण, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. ज्या तत्वामुळे तेजोमय हे अंबर, पृथ्वी हिरवीगार आणि स्थापित सुंदर. रविनी स्वर्ग झाले अंतराळी सुस्थिर, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. गर्भात अग्नीच्या कारण निर्मित करून रण, वरती खाली सगळीकडे जल होते व्यापून. जागून राहिले होते जे प्राण बनून, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन.